नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 7मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छासुद्धा. आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे सूर्यमालेची. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सोलर सिस्टीम. यामध्ये आकाशाच्या मध्यभागी सूर्य तर असतोच, पण इतर ग्रह त्याच्या भोवतीसुद्धा वर्तुळाकार पद्धतीने अहोरात्र फिरत असतात. या आकाशातल्या ग्रहगोलांची माहिती मिळते ती आपल्याला खगोलशास्त्रामध्ये. या ग्रहांना वेगवेगळी नावंसुद्धा आहेत. त्यांचे वेगवेगळे स्वभाव देखील आहेत. म्हणजे कोणी रागीट तर कोणी शांत. आणि आपल्या हिंदू खगोलशास्त्राप्रमाणे त्यांचा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभावसुद्धा पडतो. काहींच्या ग्रहावर जीवसृष्टी आहे तर काहींची अजिबात नाही. अशी कितीतरी आश्चर्यकारक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेली ही कविताही नक्की ऐका. सूर्य असेही मध्यभागी तेजाचा की गोळा, भोवती फिरे तयाच्या ग्रहांचा हा मेळा. पृथ्वी मंगल शनी गुरुची साथ असे ही खास, अफाट विश्वाची ही रचना अशीचा आहे मोहक. या विश्वाचा जन्म कुठून झाला त्याला आपण म्हणतो ब्रह्मांड. ब्रह्म अधिक अंड म्हणजे हे असतं कुठे तर ते असतं हिरण्यगर्भात. म्हणजे आईच्या गर्भातून जसं लहान मुलाचा जन्म होतो ना, तसंच हे विश्व खूपच मोठं आहे. आणि हे ग्रहतारे तर आपल्यापेक्षा खूप दूर आणि खूप मोठेसुद्धा आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याचबद्दल अजून काहीतरी जास्तीचं. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, जगभरातील सर्वच शास्त्रज्ञांना हा जन्मसिद्धांत काही मान्य नाही आहे. त्यांच्या मताप्रमाणे आकाशामध्ये सोलर नेब्युला हा खूप मोठा आणि खूप प्रखर उष्णतेचा असा ढग होता. हा ढग तेवढ्याच प्रचंड प्रखर ढगावर आपटला आणि त्यातून जी उष्णता निर्माण झाली त्यातून झाला तो सूर्य आणि इतर अग्निकण इकडे तिकडे उडाले. आकाशात गुरुत्वाकर्षण पद्धतीने गोलाकार कक्षेमध्ये ते सगळे एकमेकांच्या भोवती फिरत राहिले. असे हे आपले वेगवेगळे ग्रह ते हळूहळू थंड झाले आणि गोलगोल फिरताना त्यांचे आकारही बदलले. काहींवर राहिले दगडासारखा खडकाळ पृष्ठभाग, तर काही आहेत वेगवेगळे गॅसेसचे मोठे मोठे आवरण असलेले ग्रहगोल. आणि मित्रांनो, ही जी सगळी प्रक्रिया घडली आहे ती जवळजवळ 4.6 बिलियन वर्षापूर्वी, म्हणजे 460 कोटी वर्षापूर्वी किंवा त्यापेक्षाही आधीच. तर आता जाणून घेऊया या ग्रहांची नावं तरी काय आहेत. ह्यातला पहिला ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा तो आहे बुध किंवा मर्क्युरी. आणि आपल्या खगोलशास्त्राप्रमाणे त्याचं माणसाशी नातं काय तर तो बुद्धी देणारा ग्रह आहे असं म्हणतात. त्यानंतर येतो तो व्हीनस किंवा शुक्र ग्रह. शुक्राला सौंदर्याची देवता तर म्हणतातच, पण आपण त्याला गुरुस्थानीसुद्धा ठेवलेलं आहे. नंतर 3 नंबरवर आहे ती आपली पृथ्वी किंवा अर्थ. पृथ्वीवर शुद्ध हवा आहे, पाणी आहे आणि म्हणूनच जीवसृष्टी आहे. आपण नाही का राहत त्या पृथ्वीवरती, तीच ही पृथ्वी. आणि 4 नंबरवर आहे, सूर्यापासून 4थ्या नंबरवर आहे तो मंगळ किंवा मार्स. तो एखाद्या सैनिकासारखा शूरवीर आहे असं मानलं जातं. नंतरच्या कक्षेत सूर्याभोवती फिरणारा ग्रह म्हणजे गुरु, त्याला आपण बृहस्पतीसुद्धा म्हणतो किंवा ज्युपिटर. एखाद्या व्यक्तीचं मोठेपण किंवा थोरपण त्याच्या प्रभावावर अवलंबून असतं असं म्हणतात. नंतर येतो तो सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी किंवा सॅटर्न. खरं तर हा ग्रह आपल्याला जीवनातलं खरं खोटं, चांगलं वाईट याची उत्तम पारख करायला शिकवतो. आणि पाठोपाठ येतात ते अजून खूप मोठे आणि खूप दूर असलेले युरॅनस आणि नेपच्यून हे ग्रह. आपला सूर्य हा या ग्रहमालेच्या मध्यभागी असतो आणि बाकी वर सांगितलेले ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षात एका ठराविक पद्धतीने ठराविक वेगाने फिरत असतात. त्यातल्या आपल्या दृष्टीने पृथ्वीच्या दृष्टीने म्हणजे 2 मुख्य ग्रह ते म्हणजे सूर्य आणि चंद्र. यांच्यामुळेच पृथ्वीवर दिवस रात्र होते आणि अंधार आणि प्रकाश यांचा खेळसुद्धा रंगतो. सूर्य आपल्याला देतो एनर्जी, ऊर्जा, प्रकाश आणि आपलं आयुष्य जास्त सुकर करतो. आणि चंद्र काय देतो
चंद्र आपल्याला आपल्या स्वभावातल्या छटा किंवा आपले बदलते मूड्सही दाखवतो. ही जशी सूर्यमाला आहे तशा अनेक सूर्यमाला आकाशात आढळतात. अशा सूर्यमाला जिथे सापडतात त्याला म्हणतात आकाशगंगा. आणि आपल्या आकाशगंगेचे नाव आहे देवयानी किंवा अँड्रोमेडा. या आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांना त्यांच्या भोवती फिरणाऱ्या काही बॉडीज असतात. त्यांना आपण म्हणतो त्या ग्रहाचे चंद्र. उदाहरणार्थ पृथ्वीला एक चंद्र आहे, मंगळाला 2, पण ते खूपच छोटे आहेत. नंतर गुरुला तर आत्तापर्यंत 95 वेगवेगळ्या चंद्रांचा शोध लागलेला आहे. त्यातला महत्त्वाचा आहे युरोपा आणि कॅलिस्टो. पण गुरुच्या चंद्रातला सगळ्यात मोठा चंद्राचं नाव आहे जेनिमेड. शनीला आहेत जवळजवळ 274 चंद्र. आणि शनीची अजून एक खासियत म्हणजे शनीच्या भोवती जी आपण कडी बघतो ना त्याला म्हणतात रिंग्ज. आणि अशा 7 रिंग्ज शनीच्या भोवती आहेत. त्यांची नावं आहेत, अल्फाबेटिकल नावं दिली आहेत त्यांना, ABCDEF आणि G. आणि चंद्र म्हणाल तर शनीचा सगळ्यात महत्त्वाचा चंद्र म्हणजे टायटन. युरेनसला आहेत 28 चंद्र आणि नेपच्यूनला आहेत 13. अर्थात आपले संशोधक जे काही संशोधन करत आहेत त्याच्यामध्ये या चंद्रांची संख्या अजून वाढतेच आहे. जी प्लॅनेट सूर्याच्या जवळ आहेत म्हणजे मर्क्युरी म्हणजे आपला बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, त्यांना म्हणतात इनर प्लॅनेट्स. अतिउष्णतेमुळे त्यांच्यावरलं गॅस म्हणजे गॅसचं स्ट्रक्चर जळून गेलं किंवा वितळून गेलं आणि आयर्न म्हणजे लोखंड, निकेल यांनी बनलेले खडक मात्र तसेच राहिले. म्हणून या इनर प्लॅनेट्सचं जे रचना आहे ती बरीचशी खडकाळ आहे. आणि आउटर प्लॅनेट्स म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. सूर्यापासून हे ग्रह खूपच दूर आहेत. उष्णतेचा प्रभाव कमी झाल्यामुळे ते गॅसियस स्टेटमध्ये अजूनही तसेच आहेत. आकाराने खूप मोठे आहेत पण ते थंडसुद्धा तितकेच आहेत. आणि ही आहे इनर प्लॅनेट्स आणि आउटर प्लॅनेट्स यांची चित्रमय आकृती. आणि हे सगळं परिवर्तन घडत असताना म्हणजे कोट्यावधी वर्षांपूर्वी अनेक खडकांचे तुकडे, बर्फाचे गोळे, धूमकेतू आकाशात वर्तुळाकार पद्धतीने फिरत राहिले. म्हणून आकाशात ह्या कक्षांवर जे चमकदार दिसतात ना दगड किंवा काही ठिपके आपल्याला, ते खरं तर ग्रह आणि तारे न बनलेले खडकच आहेत. त्यांना म्हणतात ॲस्ट्रॉइड्स. उल्कापात हा शब्द तुम्ही ऐकला असेल. एखादा तारा पृथ्वीवर पडतो असं आपण जेव्हा म्हणतो ना, तो खरं तर खडकच असतो. आणि त्याचं वय म्हणाल तर कदाचित आपल्या पृथ्वीच्याही पेक्षा जास्त असू शकतं. आता थोडीशी माहिती घेऊया आकाशगंगेबद्दल. म्हणजे त्याला म्हणतात मिल्की वे. आकाशगंगा म्हणजे असाच अनेक ताऱ्यांचा समूह. आणि या आकाशगंगासुद्धा खूप ऊर्जा असलेले मोठे मोठे ढग एकमेकांवर आपटले आणि आकाशगंगा तयार झाल्या. अगणित तारे गोलाकार पद्धतीने याच्यामध्ये फिरत असतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 3 ट्रिलियन आकाशगंगा किंवा गॅलॅक्सीज आपल्या या आकाशामध्ये आहेत असा संशोधकांनी शोध लावला आहे. आणि हा नंबर कंटिन्युअसपणे वाढतच आहे. आणि या आकाशगंगेत अगणित अशा सूर्यमालासुद्धा आहेत. काही सूर्यमाला आपल्या आधीसुद्धा तयार झालेल्या आहेत. आणि नावं म्हणाल तर आपण जे आकाशगंगा म्हणतो किंवा हिंदू शास्त्राप्रमाणे आपल्या आकाशगंगेचं नाव आहे देवयानी. चीनी किंवा कोरियन लोक त्याला म्हणतात सिल्वर रिव्हर. त्या जॅपनीज लोक म्हणतात रिव्हर ऑफ हेवन्स. आपल्या शास्त्रज्ञांना आकाशात काही ठिकाणी 4-4 सूर्यसुद्धा आढळलेत. त्यांच्या मते याच त्या वेगवेगळ्या आकाशगंगा आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सूर्यमाला. मित्रांनो, ही झाली सूर्यमालेची अगदीच तोंडओळख. पण आपले अनेक खगोलशास्त्रज्ञ अनेक वर्षापासून या शास्त्रात खूप काम करत आहेत. भारताचं चांद्रयान, मंगळयान, गगनयान हा त्याचाच एक भाग. आपल्या शुभांशू शुक्ला यांनी तर अवकाशात फेरफटकासुद्धा मारला आहे. तर मी आता खरं तर इथेच थांबते. माझी खात्री आहे की या आकाशामध्ये दडले तरी काय याची उत्सुकता तुम्हालाही नक्कीच लागून राहिली असेल. पण प्रथम आकाश निरीक्षण करायला शिका.
तर आता भेटूया लवकरच. तोपर्यंत चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा, गोष्ट अनेकांपर्यंत पोचवा आणि आपण केव्हा भेटतोय? पुढच्या महिन्यात परत एकदा. धन्यवाद.